14 एप्रिल मोठी अपडेट. खरीप रब्बी पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर टाकलेल्या सर्वात मोठी अपडेट इथं आलेली आहे. तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून तब्बल 2400 कोटी रुपयाचा पीक विमा आता वाटपास तातडीने आदेश इथं देण्यात आलेले आहे. तर मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री तर यांच्या बैठकीमध्ये आज निर्णय घेण्यात आलेला आहे. वाटपाचे आदेश तातडीने तर पीक विमा कंपनीला दिलेले आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेले आहे. तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती निधी आलेला आहे, जर तुम्हाला पैसे आले नसतील तर लेखी अर्ज देऊन पैसे कशा पद्धतीने ते मिळवायचे ते सांगणार आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली तर वाटप सुरू झालेले जे की यामध्ये जिल्हे आहे. याचप्रमाणे प्रक्रिया सुरू जे की इथं लवकरच जमा होणारे जे की जिल्हे आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. याचप्रमाणे उर्वरित जे काही जिल्हे आहेत यामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. महत्त्वाच्या सूचना आलेल्या शेतकऱ्यांसाठी यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता उर्वरित पैसे टप्प्याटप्प्याने इथं जमा केले जाईल. आता पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे देखील खात्यामध्ये जमा होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे, काही जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं जमा होईल. आता खरीप रब्बी तर आता जर तुम्ही खरीप रब्बीचा पीक विमा भरलेला असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून थेट तुमच्या खात्यामध्ये आता 2400 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होत आहे. तर यासाठी जो काही 2400 कोटी रुपयाचा निधी इथे आलेला आहे तर सर्वप्रथम पुणे विभाग तर यामध्ये पुणेमध्ये जे काही इथे 120 कोटी रुपये इथं आलेले आहे, मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरुवात झालेली आहे खरीप आणि रब्बी. यानंतर इथे आपलं सातारामध्ये 95 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे. सांगलीमध्ये 90 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 130 कोटी रुपये आणि कोल्हापूरमध्ये 85 कोटी रुपये. तर तब्बल जे काही पुणे विभागामध्ये 520 कोटी रुपयाचा पीक विमा जे की शेतकरी बांधवांना आता यामध्ये ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, त्याचप्रमाणे ज्यांचं दुष्काळ यादीमध्ये नाव आहे तर पीक विम्याच्या लिस्टमध्ये नाव आहे की नाही लगेच तुम्ही तुमचं नाव तपासून घ्या व तुमच्या गावाचे नाव आहे की नाही. तर यानंतर इथे आपलं नाशिकमध्ये आलेलं आहे 550 कोटी रुपये, तर नाशिकमध्ये 140 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 150 कोटी रुपये, धुळेमध्ये 80 कोटी रुपये, जळगावमध्ये 110 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 70 कोटी रुपये. तर आपण जे काही नाशिक विभाग इथं बघितलेला आहे तर नाशिक विभागामध्ये पैसे इथं येत आहे. यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर विभाग यामध्ये पहिले येते छत्रपती संभाजीनगर यामध्ये 120 कोटी रुपये, जालनामध्ये 85 कोटी रुपये, बीडमध्ये 140 कोटी रुपये. यानंतर इथे लातूरमध्ये 110 कोटी रुपये, उस्मानाबादमध्ये 95 कोटी रुपये. तर टोटल निधी छत्रपती संभाजीनगरसाठी 550 कोटी रुपये इथं आलेला आहे. यानंतर इथे आपलं विदर्भ विभागामध्ये इथे पहिले इथे आपलं नागपूर जिल्ह्यामध्ये 100 कोटी रुपये इथं आलेले आहे. अमरावतीमध्ये 120 कोटी रुपये, यानंतर अकोल्यामध्ये 90 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 110 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 140 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 80 कोटी रुपये. तर विदर्भ विभागासाठी 640 कोटी रुपयाचा निधी इथं वाटपास सुरुवात झालेला आहे. तर आता हा जो पीक विमा आहे ते कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं पिकाचं नुकसान नोंदवलेलं आहे, ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे आणि पीक विमा कंपनीतून तुमचा क्लेम इथं मंजूर केलेला आहे, तर अशा लाभार्थ्यांना पैसे इथं येत आहेत. आता जर तुम्हाला पैसे आले नसतील तर त्याचे हे मूळ कारण आहेत. तर आता जर तुम्ही पीक विमा फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला पीक विमा इथं येणार नाही. ज्यांच्या नावावर नुकसान नोंद नाही, सर्वे नाही, बँक खाते आधारशी लिंक नाही तर अशांना पैसे तर येणार नाही. तर महत्त्वाची जे काही सूचना यामध्ये पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहे, एकाच दिवशी सर्व जिल्ह्यात पैसे तर येणार नाही. तर पीक विमा तक्रार अर्ज तुम्हाला अशा पद्धतीने तर लिहायचा आहे. प्रति शाखा व्यवस्थापक प्रतिनिधी. तर आता हा जो अर्ज आहे तुमच्या पीक विमा कंपनी आणि पीक विमा प्रतिनिधीला इथं द्यायचा आहे, जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते. पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत तक्रार अर्ज जसाच्या तसा महिना हा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. महोदय, मी खालील सही करणारा अर्जदार, तुमचे नाव लिहा, राहणार, तालुका, जिल्हा, येथील मी रहिवासी आहे, जसाच्या तसा महिना हा तुम्हाला लिहून घ्यायचा सर्व. त्याचप्रमाणे सण, तुमचं वर्ष टाकायचं आहे. मध्ये पीक विमा योजनेअंतर्गत माझ्या शेतातील पिकासाठी पीक विमा भरलेला आहे,
माझ्या शेतातील पिकाचे नुकसान झालेले आहे असून त्याचा पंचनामे सर्वे देखील करण्यात आलेला आहे, परंतु आजपर्यंत माझ्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। तर मी खालीलप्रमाणे माहिती तर देत आहे किंवा माहिती आहे। यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, पिकाचे नाव, गट क्रमांक, पॉलिसी नंबर हे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या इथं भरायची आहे। त्याचप्रमाणे नाव, दिनांक। आता सोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडायचे आहे। यामध्ये आधार कार्डचे झेरॉक्स 7/12/8 आणि बँक पासबुकची झेरॉक्स आणि पीक विम्याची पावती सोबत जोडायची आहे। जर तुमच्याकडे नुकसान भरपाईचे फोटो असतील तर फारच चांगलं, ते त्यासोबत जोडा, आवश्यकता नाही। तर आता तुम्हाला जे की 14447 ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लेखी तक्रार देखील करू शकता किंवा या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमची तक्रार देखील करू शकता 14447 या हेल्पलाईन नंबरवरती। ऑनलाईन कंप्लेंट करण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे। स्टेप बाय स्टेप तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्हाला फार्मर सेक्शनमध्ये काय दिसेल, इथं फार्मर सेक्शन जे काही यामध्ये तुम्हाला आल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल। यामध्ये फार्मर कॉर्नर किंवा ग्रीव्हन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला नवीन असल्यास नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा किंवा अकाउंट पहिलेच असेल तर लॉग इनवरती क्लिक करा आणि माहितीमध्ये आपलं राज्य महाराष्ट्र OTP व्हेरीफाईड करायचं आहे। यामध्ये जे काही रजिस्टर यावरती क्लिक केल्याच्या नंतर नाव, तालुका, जिल्हा, गावाचे नाव, पिकाचे नाव, पॉलिसी नंबर। आता पीक विम्याचे पैसे आले नाहीत तर तुमचं जे काही समस्या आहे ते मांडायची आहे। त्याचप्रमाणे आधार कार्ड, 7/12, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट जोडून द्यायचे आहे। त्याचप्रमाणे अर्ज सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि कंप्लेंट ID तुम्हाला रेफरन्स ID नंबर म्हणून बघायला मिळेल। तर आता ट्रॅक कंप्लेंटवरती जाऊन तुम्ही चेक देखील करू शकता। 7 ते 15 दिवसांमध्ये उत्तर तुम्हाला इथं मिळणार नाही, असं नाही की आजच भरला आणि आजच तुम्हाला तक्रारचं सोल्युशन येऊन जाईल। तर येत्या 15 दिवसांमध्ये जर तुमचा अर्ज मंजूर होईल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे तर पाठवले जातील।